नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्पॉटलाईट इयरबुक 2020च्या 13व्या भागामध्ये आपण कायदे, त्याच्यानंतर कृषी, त्याच्यानंतर शिक्षण या संबंधीची माहिती घेणार आहोत. तर जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण याच्यामध्ये रिवाईज करणार आहोत. तुम्ही जो प्रतिसाद स्पॉटलाईटला आणि या सगळ्या सिरीजला देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक किंवा नागरिकत्व कायदा 1955 दुरुस्ती याच्यामध्ये सगळ्यात बेसिक असं आहे की पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान इथले बिगर मुस्लिम व्यक्ती जे आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल हिंदू असतील, शीख, बौद्ध, जैन, पारसी, ख्रिश्चन, यांना भारतीय नागरिकत्व देण्याबाबतची याच्यामध्ये तरतूद होती. आणि आता हा कायदा झालेला आहे ऑलरेडी. आणि याच्यामध्ये पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशांमधून हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी, ख्रिश्चन यांना नागरिकत्व मिळेल. तर हा सगळा असा मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की ज्यात काही बेसिक गोष्टी होत्या, श्रीलंका, म्यानमारचा पण याच्यामध्ये समावेश झाला पाहिजे वगैरे, तर तो नाही झालेला. आधी हिंदू, बौद्ध, जैन, पारसी यांच्यासाठीची किमान जी 11 वर्षाची अट होती ती 11 वरून 5 वर्षे करण्यात आलेली आहे, 5 इयर्स. तर ती पण एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1985मध्ये आसाम करार झाला होता. तर तो एक तुम्हाला माहीत पाहिजे की आसाममध्ये जे काही बाहेरून येणारी लोकं आहेत, जे काही इल्लिगल मायग्रेशन आहे ते थांबवणं आणि तिथली जी काही संस्कृती आहे त्याची ओळख पुसली जाऊ नये, तर ह्या सगळा 1885च्या आसाम करारामध्ये होतं. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे आहे आपल्यासाठी तो शस्त्र कायदा एक आहे की ज्याच्यामध्ये सर्वात जास्त शस्त्रास्त्र कुठल्या राज्यामध्ये आहेत, तर त्याचा हा बॉक्स इथं आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त म्हणजे जवळपास 13 लाख बंदूक बाळगण्याची परवानगी आहे. त्याच्यानंतर जम्मू काश्मीर आहे, त्याच्यानंतर पंजाब आहे. तर ते एक लक्षात ठेवा. एक खूप चर्चेमधला कायदा आहे तो म्हणजे सार्वजनिक सुरक्षा कायदा. आता महबूबा मुफ्तींची न्यूज आपण बघितली होती की त्यांना तुरुंगातून घरात शिफ्ट केलेलं आहे, पण सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये त्यांना अजून पण स्थानबद्ध केलेलं आहे. तर 3 वर्षे स्थानबद्धतेची मुभा याच्यामध्ये कसलाही खटला न चालवता देशाच्या सुरक्षेला जर धोका असला तर या कलमांतर्गत खटल्याशिवाय 2 वर्षाची स्थानबद्धतेची मुभा आहे. आणि याच्यामध्ये बरेचसे लोक होते की काहींना आता सोडलेलं आहे, काही ऑलरेडी तिच्यामध्ये आहेत. तर ते एक लक्षात ठेवा. फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा जो आहे 2018चा, 100 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचा आर्थिक घोटाळा असेल तर त्या व्यक्तीला फरारी आर्थिक गुन्हेगार कायद्याच्या अंतर्गत तुम्ही त्याच्यावर कारवाई करू शकता, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर केंद्रीय संस्कृत विद्यापीठं स्थापन करण्यासंबंधीचं एक विधेयक आहे की 3 ही विद्यापीठं आहेत. राष्ट्रीय संस्कृत संस्थान दिल्ली, ॲक्च्युली ही कॉलेजेस किंवा युनिव्हर्सिटी त्याला केंद्रीय याचा दर्जा द्यायचा आहे संस्कृत विद्यापीठांचा. श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपती. तर हे एक लक्षात ठेवा. एक खाजगी विधेयक आलं होतं बघा की अजय भट्ट नैनितालचे मतदारसंघाचे भाजपाचे हे आहेत आणि त्यांनी लोकसंख्या नियंत्रण विधेयक मांडलं होतं. तर खाजगी विधेयक काय असतं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. मोस्ट प्रॉब्ली खाजगी विधेयकांचं खूप काही विशेष वर्क होत नाही, है ना. तर UAPA कायद्यासंबंधीचं पण एक महत्त्वाचं आहे बघा. UAPA कायदा जो आहे की बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा, याच्यामध्ये आपण काही चेंजेस केले आहेत. तर याच्यात काय चेंजेस केलेले आहेत तर 1967मध्ये हा अस्तित्वात आला होता. आता काय आहे की व्यक्तीला दहशतवादी घोषित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला याच्यामध्ये मिळालेला आहे, तर ते एक लक्षात ठेवा. आणि दहशतवादी घोषित केलेल्या व्यक्तीची मालमत्ता सुद्धा जप्त करण्याचा अधिकार केंद्र सरकारला मिळालेला आहे. आधी काय होतं की संस्थेला ते हे करायचे, दहशतवादी घोषित करायचे, पण मग दुसरी संस्था स्थापन केली जायची. आता सरळ व्यक्तीलाच हे करायचं, तर ते एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर अनलॉफुल जे काही ॲक्टिव्हिटीज कायदा आहे त्याच्यामध्ये सर्वाधिक केसेस कुठं झालेल्या आहेत तर मणिपूरमध्ये 2 नंबर, काश्मीर आहे 3 नंबर, आसाम आहे. बघा या 3ही राज्यामध्ये अस्पा आजच्या डेटमध्ये लागू आहे, है ना. तर ते पण म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहार. त्याच्यानंतर सर्वाधिक व्यक्तींना अटक झालेली राज्य जी आहे त्याच्यात उत्तर प्रदेश आहे, आसाम 2 नंबरवर, 3 नंबर मणिपूर, 4 नंबर बिहार, झारखंड. ओके, म्हणजे हे नॉर्थ ईस्ट हिली एरिया, जम्मू काश्मीर, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, तिथं काही विशेष नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे आपलं ते आरोग्य सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय आस्थापना हिंसाचार आणि मालमत्तेचं नुकसान प्रतिबंधक विधेयक 2019. याच्यामध्ये आरोग्य सेवा क्षेत्रात सेवा देणारे डॉक्टर असतील, परिचारिका असतील, कर्मचारी असतील, जर यांना तुम्ही मारहाण करत असाल तर त्या केसमध्ये 6 महिने ते 5 वर्षाचा तुरुंगवास, 50,000 ते 5 लाख रुपयांचा दंड तुम्हाला होऊ शकतो. तर हे एक महत्त्वाचं आहे. गंभीर जर
एखाद्याला दुखापत झाली या सगळ्या याच्यामध्ये तर तिच्या 3 वर्षाची शिक्षा होऊ शकते. बऱ्याचदा असं होतं की हॉस्पिटलमध्ये है ना डॉक्टरांवर हल्ले केले जातात, तर त्या संबंधीचा हा सगळा महत्त्वाचा एक इश्यू आहे. त्याच्यानंतर नवीन वाहन कायदा जो आला होता की ज्याच्यामध्ये खूप जास्तीचे चार्जेस होते, तर त्याला राज्य कसे रिॲक्ट झालेले आहेत. पश्चिम बंगाल त्यांनी सरळ नकारच दिलेला आहे, म्हणजे दीदी ऐकूनच घेत नाही, दीदी नाही म्हणतात है ना प्रत्येक गोष्टीला. ओडिसा 3 महिने वाढीव दंड न आकारणारं राज्य, त्यांनी 3 महिने आम्ही नाही वाढवणार. मध्य प्रदेश राजस्थान कायद्याला विरोध केला त्यांनी. गुजरात तामिळनाडू दंडाची रक्कम कमी करणारी राज्य. ओके. त्याच्यानंतर ई सिगारेट आपण बॅन केलेली आहे ऑर्डिनन्सद्वारे, बंदी आणलेली ई सिगारेटवर. ई सिगारेटच्या बाबतीत काय शिक्षा होऊ शकते, कारण तुम्ही जर प्रश्न बघितले MPSC मधले तर ते शिक्षा वगैरे विचारतात की याच्यात किती शिक्षा आहे वगैरे. ओके. तर शिक्षेची तरतूद, पहिल्यांदा नियमभंग जर केला तुम्ही तर 1,00,000 रुपये दंड, 1 वर्षाचा तुरुंगवास. एकापेक्षा जास्त वेळा नियमभंग केला 5,00,000चा दंड, 3 वर्षाचा तुरुंगवास. 60,000 करून ठेवला तुम्ही तर 50,000चा दंड आणि 6 महिन्याचा तुरुंगवास. तर हे एक लक्षात ठेवा. ई सिगरेट संबंधीचं हे सगळं प्रकरण आहे. भारत कुठल्या कुठल्या देशांमधून ई सिगरेट आयात करतो, तर तिच्यामध्ये देश चीन, अमेरिका, हाँगकाँग, जर्मनी इथून आयात करायचा भारत. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद 47 DPSP काय आहे बरं, याच्याबद्दल आपण बोललो होतो ऑलरेडी आणि तुम्ही कमेंट पण केल्या होत्या बऱ्याच लोकांनी. तर याचा आधार घेऊन ही बंदी केलेली आहे. तंबाखू खाणाऱ्यांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर पण आहे. जवळपास भारतामध्ये 268 मिलियन नागरिक व्यसनाधीन आहे आणि 12 लाख लोक दरवर्षी तंबाखूजन्य आजाराने मृत्युमुखी सुद्धा पडतात. कोविड-19पेक्षा जास्त आहे हे सगळं, तर हे पण लक्षात घ्यायचं. ओके. त्याच्यानंतर याच्यासाठीचा प्रश्न पण आता एका परीक्षेत आला होता आहे ना, 31 मे टोबॅको डे, तर ते पण एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर पुढचं जे आहे आपलं ते म्हणजे राज्यांसंबंधीचं आहे की राज्यांमधलं वेतनात एक सूत्रता आणण्यासाठी एक त्रिपक्षीय समिती बसवली गेली होती. तिच्यात कामगार संघटनेचे प्रतिनिधी, मालक संघटनेचे प्रतिनिधी, राज्य सरकार यांचा समावेश होता. कामगारांसंबंधीचे 4 कायदे एकत्रित करण्यात आलेले आहेत, ते लक्षात ठेवा. हा असा MCQ विचारला जाऊ शकतो. किमान वेतन कायदा 1948, वेतन वाटप कायदा 1936, बोनस वाटप कायदा 1965, समान मोबदला कायदा 1976. तर ते एक लक्षात ठेवा. CSR काय असतं हे आपण तुम्हाला माहीत पाहिजे, कारण आजचं जर लेक्चर तुम्ही सकाळचं ऐकलं असेल तर तिच्यामध्ये PM केअर्स हा जो फंड आहे, तर याच्यात जर तुम्ही डोनेशन देत असाल तर ते निधी देत असाल तर ते CSRच्या अंडर येतं. पण तुम्ही जर CM निधीला पैसे देत असाल तर ते CSRच्या आत येत नाही आहे, कारण तिच्यातलं सेक्शन 7 जे आहे सोसायटीज ॲक्ट, तर तिच्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाही आहे CM निधीला. हा एक इश्यू समोर आलेला आहे आता. तर CSR कायदा जो आहे तिच्यामध्ये 500 कोटी किंवा 1,000 कोटीचं भांडवल ज्या कंपनीचं आहे, निव्वळ नफा 5 कोटी आहे, तर 3 वर्षातला सरासरी नफ्याच्या 2% खर्च त्यांनी CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी करायचा असतो. जर तुम्ही असं केलं नाही तर 25 लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो आणि दोषी अधिकाऱ्यांना 5 लाख रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो. महाराष्ट्राच्या बाबतीत मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स सिनियर सिटीजन ॲक्ट, जर तुम्ही आईवडिलांची 60 वर्षाच्या वरील आईवडिलांची काळजी घेत नसाल, आदर देत नसाल, तर 3 महिन्याचा तुरुंगवास आणि 5,000 रुपये दंड किंवा दोन्ही, अशा 2 गोष्टी आहेत. तर हेही एक लक्षात ठेवा. तर त्याच्यानंतर ओके, हे असले कायदे ना हे MPSCला नाही आले ते जरा शेजारी पारजांना सांगायचं आपल्या काय असतं ते. ओके. त्याच्यानंतर 25 वर्ष झाले एका कायद्याला, ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स अँड टिश्यू ॲक्ट 1994, मानवी अवयव आणि ऊती प्रत्यारोपण कायदा जो आहे. सर्वाधिक कुठला अवयवाची हे केलं जातं की प्रत्यारोपण केलं जातं, तर 1 नंबरवर आहे किडनी, 2,50,000 जवळपास. तर किडनी 1 नंबरवर आहे. कॉर्निया म्हणजे आय डोनेशन, लिव्हर, त्याच्यानंतर हृदय, दान केले जाऊ शकणारे जे काही आहे तुमच्यासमोर, तर ते सगळं आहे की काय काय दान करू शकतं कोण, काय असतं. पॉस्को ॲक्ट महत्त्वाचा. पॉस्को ॲक्ट खूप चर्चेमध्ये होता. हिच्यामध्ये चाइल्ड पॉर्नोग्राफीची नवीन व्याख्या करण्यात आलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की चाइल्ड पॉर्नोग्राफीची व्याख्या जी आहे ते या खालील कायद्यांमध्ये नाही आहे. IT ॲक्टमध्ये नाही आहे, IPC सेक्शन 293 नाही आहे. जर चाइल्ड पॉर्नोग्राफी संबंधित व्हिडिओ किंवा इतर बाबी तुमच्याकडे असल्या तर त्या केसमध्ये 5,000चा दंड, आधी तो 1,000 होता. जर याची विक्री तुम्ही करत असाल किंवा इतरांना वाटप करत असाल तर 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. महिला बाल कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत हे सगळं येतं, महत्त्वाचं आहे. ओके. त्याच्यानंतर जीवनावश्यक वस्तू आणि त्यासंबंधीचा जो कायदा आहे तिच्यातून शेती क्षेत्र वगळावं या संबंधीचा विचार चालू आहे, कारण
जीवनावश्यक वस्तूंच्या किमती ज्या असतात त्या खूप वाढवता येत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, शेतकऱ्यांचा बराचदा लॉस होतो. तर हा सगळा इश्यू आहे. शेती क्षेत्र जे आहे तो राज्य सूचीतला विषय आहे, तर ते लक्षात ठेवायचं. अशी कुठली गोष्ट चर्चेत आली ना, ती कुठल्या सूचीत येते ते एकदा बघितलं म्हणजे जरा तुमचं काम सोपं होऊन जातं. माहिती अधिकार जे आहे, तर माहिती अधिकारामध्ये पण काही सूचना आहेत की ज्या बदल करण्यात आलेला आहे. लोकसभेमध्ये ते विधेयक पास झालेलं आहे. कलम 13, केंद्र सरकारला केंद्रीय माहिती आयुक्त आणि अधिकारी यांचा कार्यकाळ, वेतन ठरवता येईल आणि त्यांच्या कामाच्या अटी शर्ती तयार करता येतील, असं कलम 13 आहे. कलम 12 नुसार याच तरतुदी राज्य स्तरावर माहिती आयुक्त आणि अधिकाऱ्यांना लागू होतील. तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की माहिती आयुक्त आणि अधिकारी यांच्या कामाच्या अटी शर्ती केंद्र सरकार आणि राज्य सरकार तयार करतील. याला आक्षेप पण घेतलेला आहे. याच्यातलं कलम 4 पण लक्षात ठेवा. सर्व संस्थांनी आपल्या कार्यालयाची सर्व माहिती इंटरनेटवर टाकावी असं बंधन आहे आणि माहिती अधिकाराचा दुरुपयोग टाळावा याच्यासाठीचं हे कलम आहे. परंतु 14 वर्षात याची अंमलबजावणी झालेली नाही. तर ट्रान्सपरन्सीसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ॲट्रॉसिटीचा कायदा पण चर्चेमध्ये होता. राज्यघटनेत कलम 17 आहे की से नो टू डिस्क्रिमिनेशन, हे एक महत्त्वाचं याच्यामध्ये. त्याच्यानंतर नागरिक हक्क संरक्षण कायदा 1955 नुसार अस्पृश्यता पाळण्याच्या गुन्ह्याबद्दल 1 ते 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा आणि 100 ते 500 रुपये दंड आहे. शारीरिक हल्ला वगैरे केला, जखमी केला तर 2 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तर हे पण एक महत्त्वाचं आहे. आणि याच्यामध्ये मग त्याचे जे रेफरन्सेस आहेत जुने तेही दिलेले आहेत. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 आणि तिच्यामध्ये 10 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. वांशिक गटात जर तुम्ही हिंसाचारता आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी केली तर 10 वर्ष तुरुंगवास, जन्मठेप किंवा मृत्यूदंड. त्याच्यानंतर तात्काळ तिहेरी तलाक जो आहे याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक, 3 वर्ष पतीला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. जवळचे नातेवाईक कंप्लेंट दाखल करू शकता. पती पत्नीमध्ये जर समन्वय झाला तर ती केस खारिज होऊन जाणार. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पतीला जामीन देण्याची पण तरतूद आहे. मात्र पत्नीचं म्हणणं ऐकून घेतलं न्यायदंड अधिकाऱ्यांनी त्या बेसिसवरच दिलं जाऊ शकतं. तात्काळ तिहेरी तलाकची जी पहिली केस आली ती मुंब्रा पोलीस स्टेशन मुंबईत आली. व्हॉट्सॲपवरून तिहेरी तलाकचा मेसेज पाठवला होता. जन्नत पटेल यांनी त्यांच्या पतीविरोधात तक्रार दाखल केलेली आहे. क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीचं जे काय आहे की क्रिप्टोकरन्सी बॅन करणे, तर त्याच्यात क्रिप्टोकरन्सी जर तुम्ही बाळगत असाल, विक्री खरेदी करत असाल तर 10 वर्षाची शिक्षा तुम्हाला होऊ शकते. राजस्थानच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आहे की उत्तरदायित्व कायदा जो आहे, अकाउंटॅबिलिटी लॉ, सिव्हिल सोसायटी गटाद्वारे याची मागणी आहे. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर MRI आणि सिटी स्कॅन, MRI सिटी स्कॅन हे 8 उपकरणं आता कायद्याच्या कक्षेत आलेले आहेत आणि त्यांना औषध सौंदर्य प्रसाधने कायद्याअंतर्गत 23 वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे की ज्यांना आता औषध म्हणून ट्रीट केलं जाईल. तर ते एक लक्षात ठेवा. MRI, सिटी स्कॅन, त्याच्यानंतर डिफिब्रिलेटर्स, डायलिसिस, पेट उपकरणं, क्षयकिरण, बोन मॅरो पेशी विलगीकरण, असे बरेच आहेत ते. ओके. आणि जो फरारी गुन्हेगार कायदा आहे त्याच्या अंतर्गत विजय माल्या हा पहिला आर्थिक गुन्हेगार घोषित केलेला आहे. ओके. 100 कोटीसाठीचं त्याचं प्रावधान आहे मिनिमम. यांनी 9,000 कोटीचा घोटाळा केलेला आहे. ओके, मोठा माणूस आहे. त्याच्यानंतर CBSE नापास करून पुढे ढकलण्याच्या बाजूने कौल असणारी राज्य कुठलेली आहे CBSEच्या बाबतीत? महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. तर महाराष्ट्र याच्यामध्ये आहे की नापास करून पुढे ढकलायचं CBSEच्या याच्यामध्ये. तर हे काही महत्त्वाचे कलमामधले हे होते. त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्र जे आहे शैक्षणिक, त्याच्यात बघूयात. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सांस्कृतिक परिषद जी आहे कुता बांडुंग, बाली, इंडोनेशियामध्ये झाली 22 नोव्हेंबर 2019ला. महाराष्ट्रातल्या 30 शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता. उझबेकिस्तानच्या नमागम अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्थेतील प्रतिनिधींनी पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाला भेट दिलेली आहे. मॅपमध्ये तुमचं काम आहे की उझबेकिस्तान कुठं आहे ते तुम्ही नीट बघा, तर हे तुमच्यासाठी सोपं आहे. त्याच्यानंतर हे जे क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी स्पर्धा आहे याच्यात भारतीय वंशाचे 7 जण विजेते झालेले आहेत आणि 94व्या वर्षात प्रथमच 2पेक्षा अधिक विजेते आहेत तिच्यामध्ये. तर हे एक लक्षात ठेवा. तर 2007 नंतर एरिन हावर्ड या अमेरिकन विद्यार्थ्याचा समावेश पण आहे याच्यामध्ये. संयुक्त 8 विजेते आहेत टोटल, त्याच्यात 7 भारतीय. आणि स्पेलिंग बीमध्ये आपली जनता असते सगळी. साला दू लिद्वे हे फ्रान्समधला एक ग्रंथमेळावा आहे. 20 ते 23 मे 2020मध्ये भारत अतिथी देश आहे, पण मला नाही वाटत आता अतिथी होणार आहे कारण कोविड-19मुळे. 2019चा ओमान होता. 2022मध्ये दिल्लीत जो विश्व पुस्तक मेळावा होणार आहे त्याला आपण फ्रान्सला बोलवलेलं आहे ना. ते एक असंच असतं, ते देवाणघेवाण. बलूत, आमचा बाप आणि आम्ही, फ्रेंच अनुवाद उपलब्ध आहे त्याचे. जर तुम्ही ही पुस्तकं वाचली नसतील तर नक्की वाचा, आता वेळ पण आहे आपल्याकडं. ओके.
पण आधी अभ्यास, नंतर बाकी सगळ्या गोष्टी. राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर 5 वर्षे मुदतीचा देशातला पहिला अभ्यासक्रम पुणे विद्यापीठामध्ये सुरू झालेला आहे, तर ते आपल्याकरता महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर IIT-मध्ये जवळपास 5 वर्षात 27 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. कोटा फॅक्टरी नावाची वेब सिरीज तुम्ही बघू शकता. कोटा फॅक्टरी आणि सगळंच म्हणजे नेमकं आपल्याला काय हवं आहे. एव्हरीबडी इज रनिंग बेंड, किंवा मग ते खूप काहीतरी भारी भेटलं पाहिजे आयुष्यात, खूप मोठं पॅकेज भेटलं पाहिजे, की नेमकं काय पाहिजे आपल्याला. मद्रासमधले 7 टॉपला आहे. मद्रास 7 विद्यार्थ्यांची आत्महत्या, खरगपूर 5. मग खाली तुम्ही चार्ट बघू शकता. तर म्हणजे IIT म्हणजे लय भारी, असला काय प्रकार नाही आहे. आता तुम्हाला घरी राहून पण काही गोष्टी उमगल्या असतील. नर्सरीसाठी NCERTची मार्गदर्शक तत्व वगैरे पण आलेली आहेत. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की विश्वकर्मशास्त्र स्पर्धा जी आहे ती अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेतर्फे घेतली जाते, आणि तिच्यामध्ये किती प्रकल्प निवडले गेलेले आहेत. सर्वात जास्त प्रकल्प जे आहेत ते तमिळनाडू राज्यातले आहेत, आणि महाराष्ट्र हा 2 नंबरवर आहे, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्मार्ट इंडिया हॅकेथन. आता हे स्मार्ट इंडिया हॅकेथन याच्यावर UPSC प्रिलिम्समध्ये प्रश्न होता. याचा अर्थ असा नाही की हे लेक्चर UPSCसाठी चालू आहे. ओके, तर बऱ्याच लोकांना UPSCचं नाव ऐकलं की ते म्हणतात की हे UPSCचं आहे का. असला प्रकार नाही आहे. जिथं जिथं प्रश्न आले तर ते मी सांगत असतो तुम्हाला. MPSCचे पण बऱ्याचदा सांगत असतो. मंत्रालय मनुष्य विकास मंत्रालयाच्या म्हणजे HRDच्या अंडर येतं आहे. याच्यात काय असतं, नवसंकल्पना प्रकल्प, इनोव्हेटिव्ह गोष्टी सांगायच्या, दॅट इज स्मार्ट इंडिया हॅकेथन. आणि स्मार्ट इंडिया हॅकेथन पहिल्यांदाच कॉलेज लेवलवर घेतलं जात आहे, कारण जे प्रकल्प पाठवले जात होते ते गुणवत्ताहीन होते, आणि त्याच्यामुळे ते आता चांगलं स्क्रुटिनी करून करणार आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की CBSEच्या शाळांमध्ये आठवड्यातून एकदा खादीचा पोशाख घालावा. आता खरं तर ही सूचना आहे, असं काही जबरदस्ती नाही आहे. महात्मा गांधी 150 वर्ष त्याच्याकरता. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे तुम्ही तुमचं मत पण देऊ शकता की खादीचा पोशाख आठवड्यातून एकदा घातला पाहिजे का बाबा, काय पाहिजे की हप्ताभर घालून फिरायची खादी. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे जीवन कौशल्य अभ्यासक्रम सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे. तर हे सगळ्या गोष्टी आता जीवन कौशल्य आणि याच्यावर फोकस होतो आहे. प्री स्कूल 3 ते 6 वर्ष वयोगटातल्या मुलांना मातृभाषेतून शिक्षण द्यावं असं NCERTचं म्हणणं आहे. तर मातृभाषेच्या शिक्षणाचं कलम जे आहे, कलम 350 ते तुम्ही लक्षात ठेवा आणि ते वाचून पण ठेवा. कलम 300B काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 20 शिक्षण संस्थांना आपण श्रेष्ठतेचा दर्जा देणार आहेत. यात 10 सरकारी 10 खाजगी असणार आहे. तर तिच्यामध्ये ह्या ज्या शिक्षण संस्था असणार आहे यांना जवळपास 1 करोड रुपयाची ग्रांट मिळणार आहे. तर ते अजून श्रेष्ठता त्यांची वाढवतील तो वापरून. त्याच्यानंतर हे India.com, केअर प्रोजेक्ट, हे सगळे संकेतस्थळावर PhDचे फेक प्रोजेक्ट्स आहेत, तर त्या संबंधीचे हे आहेत बोगस संशोधन पत्रिका. त्याच्यानंतर IIT सोडणारे विद्यार्थी बघा, सर्वात जास्त दिल्ली IITला सुट्टी दिली लोकांनी, मग खरगपूर, मग कानपूर, मग मद्रास. IITमध्ये आत्महत्या, IIT सोडून जाणाऱ्यांचं प्रमाण. सगळ्यात महत्त्वाचं राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा 2019. तर याच्यामध्ये काय होतं की उच्चतर शिक्षणाची फेरमांडणी करणं, जागतिक दर्जाची उच्च शिक्षण संस्था निर्माण करणं, उच्चतर शिक्षणाचे ढोबळ प्रवेश प्रमाण किमान 50% वाढवावं, कारण नंतरच्या काळामध्ये लोक एवढं शिकत नाही, सोडून देत, त्यांना कळतं नंतर की काय नाही याच्यात. 2015मध्ये स्वर्गवासी TSR सुब्रमण्यम, पूर्वीचे मंत्रिमंडळ सचिव होते, त्यांनी कमिटी फॉर इव्हॅल्युएशन फॉर न्यू एज्युकेशन पॉलिसी, तर ते केलं होतं. त्याच्यानंतर याचा जो अहवाल होता तो मे 2016मध्ये आला होता, आणि त्याच्यानंतर पुढची जी कमिटी याच्यासाठी बनलेली आहे तर ती जून 2017मध्ये डॉक्टर K. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली ड्राफ्ट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कमिटी, तर ती एक महत्त्वाची आपल्यासाठी. दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये त्यांनी 1966च्या युनेस्को नियुक्त जॅक्स बेलोर्स याच्या लर्निंग द ट्रेझर्स विदिन या अहवालाचा म्हणजे आधार घेतलेला आहे की शिक्षण म्हणजे काय असतं, आयुष्यभर शिक्षण समजून घेणं, शिकणं, नागर पद्धतीने जगणं, प्रमाण, स्वतःचं अस्तित्व निर्माण करणे वगैरे, अशा पायाभूत हिच्यावर हे सगळं शिक्षण धोरण उभं आहे. 2017-18ची आर्थिक पाहणी सांगते की भारतातलं शिक्षणासाठीचं सरकारी खर्चाचं प्रमाण 2.7% आहे GDPच्या, तर ते किती पाहिजे, जवळपास 6% गेलं पाहिजे. ओके, हे कधीही साध्य झालेलं नाही आपल्याला, आणि प्रगत देशांमध्ये जवळपास हे 2%पेक्षा जास्तच असतं. त्याच्यानंतर देशभरात 23 बोगस विद्यापीठ आहेत, सर्वात जास्त उत्तर प्रदेशमध्ये 8, दिल्लीत 7. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन CBSEकडून एक त्याच्यानंतर हिंदी सक्ती जी आहे ही राष्ट्रीय शिक्षण धोरणात होती. तो जो मुद्दा होता तो पण आता कट करून टाकलेला आहे की नको, हिंदी सक्ती नको, आणि ते वाद सुरू झाले होते. मध्यंतरी आपण एक देश एक भाषेचा पण वाद बघितला होता. नोईंग चिल्ड्रन बेटर, पालकांचं दृकश्राव्य मार्गदर्शन CBI करणार आहे, तर ते एक लक्षात ठेवा, नोईंग चिल्ड्रन बेटर. त्याच्यानंतर
रॅगिंग रोखण्यासाठी सुद्धा जनजागृती मोहीम आहे. रॅगिंग आजकाल पण होते काय माहीत, है ना, आमच्या वेळेस होतं. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे 2020मध्ये गणित विषयासंबंधी CBSEने निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे गणित नियमित, म्हणजे आत्ता जे गणित आहे काठिण्य पातळी तेच, आणि गणित सामान्य म्हणजे जरा सोपं करायचं त्याला. तुम्ही कुठलाही एक विषय घेऊ शकता, कारण असं निदर्शनास आलेलं आहे की गणितामुळे भीती निर्माण होते आणि मुलं शिक्षण सोडतात. तर शिक्षण हे अशी गोष्ट आहे की त्यांनी नॉलेजची थ्रस्ट क्रिएट झाली पाहिजे स्टुडंट्समध्ये, की त्यांना त्यात भीती येता कामा नये. ओके, तर असले प्रकार नको व्हायला. त्याच्यानंतर CBSE शाळांमध्ये पण ॲप्टिट्यूड चाचणी घेतली जाणार आहे, ते एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर हे 29 जानेवारीला परीक्षा पे चर्चा असा कार्यक्रम. तर परीक्षा पे चर्चा हे जे आहे, पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि परीक्षेला उत्सव मानून सामोरे जा असा संदेश त्यांनी दिला. अरुणाचल प्रदेशमध्ये शाळांचं वर्गीकरण होणार आहे हार्ड, सॉफ्ट आणि मीडियम. मग त्याच्यात भौगोलिकता, शाळा कुठे आहे, शिक्षकांची उपलब्धता त्याच्यानुसार. आंध्र प्रदेशमधल्या सर्व तेलुगू शाळा इंग्रजी माध्यमाच्या होणार आहे. फक्त संविधानातल्या कलम 350 अनुसार प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेत देण्यात यावं, तर त्याच्यासाठी पण ते मार्ग काढणार आहेत. बालसभा राजस्थानमध्ये झालं, चिल्ड्रन्स असेंब्ली. तर गावात बालसभा मुलांद्वारे आणि जनजागृती त्यासंबंधीचा हा सगळा इश्यू आहे. NCERT वर्कशॉप पण राजस्थानने घेतलं होतं, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा याच्याकरता. त्याच्यानंतर राजस्थानला वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे, तर ते एक लक्षात ठेवा. बेस्ट इनोव्हेशन अँड इनिशिएटिव्ह लीडरशिप अवॉर्ड, तर हे पण एक महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. त्याच्यानंतर रुसाच्या अंतर्गत राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान. श्रीनगर येथून पंतप्रधानांनी देशातल्या 200 महाविद्यालयातल्या लाखो विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी देशभरातल्या डिजिटल लॉन्चिंग वगैरे केलं, तर ते एक आहे, ते एक लक्षात ठेवा. ओके, तर याच्यामध्ये बरेचसे कॉलेजेस वगैरे उघडले जाणार आहे, तर तो एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, कृषीबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर कृषी जवळपास भारताच्या खाद्यतेलाची जी आयात आहे जवळपास गरजेच्या 60% ते 70% वेगवेगळ्या ठिकाणी ही आकडेवारी वेगवेगळी दिसते तुम्हाला. 60 to 70% खाद्यतेल आपण बाहेरून मागवत असतो. त्याच्यानंतर एक स्कीम आहे, ही सगळं जे नॅशनल मिशन फॉर ऑइल सीड अँड ऑइल पाम, तर याची स्कीमच आहे. 20 लाख हेक्टर जमिनीवर पाम झाडांची लागवड करायची, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा. परंतु ह्या स्कीमला खूप काही प्रतिसाद मिळालेला नाही आहे. भारत चीनची खाद्यतेलाची मागणी पूर्ण करण्यासाठी इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते पाम तेलाची लागवड करण्यासाठी झाडांची, आणि हरितगृह उत्सर्जन जवळपास 18% याच्यामुळे होत आहे, तर हा एक मुद्दा आहे. न्यूयॉर्क डिक्लेरेशन ऑन फॉरेस्ट हे एक लक्षात ठेवा की जवळपास 180पेक्षा जास्त देशांनी याच्यावर सह्या केलेल्या आहेत. 2020पर्यंत जंगलतोडीचं प्रमाण 50% रोखणे आणि 2030 नंतर कोणालाही उत्पादनासाठी जंगलतोड करता येणार नाही, तर हा एक महत्त्वाचा इश्यू याच्यामध्ये आहे. युरोपियन युनियन जे आहे त्यांचं पण एक महत्त्वाचा फॅक्ट इथं आहे, तो म्हणजे काय, तर 2030पासून पाम तेलाचा डिझेलमध्ये वापर करण्यास युरोपमध्ये पूर्णपणे बंदी घातली जाणार आहे. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे टॉमी अटकिन ही एक आंब्याची जात आहे. दक्षिण आफ्रिकेतला आंबा आहे, हापूस आंब्याप्रमाणे तो दिसतो, वजनाला 400 ग्राम असतो. मालवी हापूस हा पण आफ्रिकेतला आंबा भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहे. आणि टॉमी अटकिन ही ॲक्च्युली जरी आफ्रिकेतली जात असली तरी मूळची ही मेक्सिको कॅलिफोर्नियामधली आहे, US मधलं आहे ते. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आंबेमोहर तांदूळ जो आहे त्याच्या दरात वाढ झालेली आहे. आंबेमोहरची मागणी पण तशी आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. मध्य प्रदेशमध्ये विष्णुभोग नावाने आंबेमोहर ओळखला जातो. दोन्ही राज्यात उत्पादन याचं कमी आहे. आंबेमोहर तांदळाचा खर्च जो असतो तो जास्त असतो, कालावधी पण जास्त असतो, है ना. आंबेमोहर म्हणजे ऑसम तांदूळ आहे हा, माझ्या आईचा आवडता तांदूळ. त्याच्यानंतर मागणीत वाढ झालेली आहे. सौदी अरेबिया, बांगलादेशमधून याच्यात मोठ्या प्रमाणावर मागणीत वाढ आहे, तर आंबेमोहर एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कृषी क्षेत्र लागवडी संबंधीचा एक बॉक्स आहे बघा. भारतामध्ये सोयाबीनचं क्षेत्र वाढलं आहे आणि कापसाचं क्षेत्र घटलं आहे. महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं क्षेत्र घटलं आहे आणि कापसाचं क्षेत्र वाढलं आहे, तर हे लक्षात ठेवा. भारत आणि महाराष्ट्रात कापसाचं वाढलं आणि भारतात सोयाबीनचं वाढलं. ओके, ड्रॅगन फ्रूट हे उष्णकटिबंधीय प्रदेशातलं आहे. अमेरिका, इस्रायल, थायलंड, मलेशिया वगैरे. महाराष्ट्रात सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात उत्पादन घेतलं जातं याचं, है ना. त्याच्यानंतर MSP साठी मी खूप चांगलं आपलं कृषी आहे बघा, इंडिया इयरबुकचं ॲग्रिकल्चर नावाचं चॅप्टर आपण अपलोड केलेलं आहे, तर ते मराठीमधूनच आहे सगळं, तर ते नक्की बघा. तिच्यात MSP आणि त्या सगळ्या गोष्टी, की कृषी खर्च मूल्य आयोग जो आहे 1985 पासून त्याचं नाव दिलं गेलं. आधी ते कृषी मूल्य आयोग होतं,
तर हे काय काय करतात, आधारभूत किमतीची शिफारस करतात, अन्नधान्याची साठवणूक, शेतमालाचा दर्जा, शेतमाल नेण्याची पद्धती, विक्री व्यवस्था, या सगळ्या गोष्टींचा याच्यामध्ये महत्त्वाचं हे आहे. MSP कितीसाठी इथं 22+1, 22 आणि त्याच्यामध्ये 1 प्रोक्रिओमेंट शुगर केन. कॉफीचं उत्पादन पूर, पाऊस आणि या सगळ्यामुळे कमी झालेलं आहे. कॉफी बोर्ड बेंगलुरूला आहे, हेही एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर झिरो बजेट फार्मिंग, सुभाष पाळेकर महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे आणि यांचं जे योगदान आहे या सगळ्या याच्यात खूप महत्त्वाचं आहे. झिरो बजेट फार्मिंगमध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवा. जीवामृत. जीवामृत म्हणजे काय, की देशी गाईचं जे काही शेण असतं तिच्यामध्ये देशी गाईचं गोमूत्र, त्याच्यानंतर गूळ, त्याच्यानंतर डाळींचं पीठ, पाणी आणि माती असं मिक्सचर असतं ते, आणि 200 लिटर जीवामृत 2दा 30 एकर जमिनीवर शिंपडायचं. 3 वर्षामध्ये जमीन सेल्फ सस्टेनिंग होते. तर हे महत्त्वाचं आहे जीवामृत. आणि दुसरं आहे बीजामृत. आता ऑब्विसली इथं बीज आहे, तर सीड्स जे असतात, बीज जे असतात त्याला आपलं जे निंब असतं त्याचा पल्प लावला जातो. त्यानंतर तंबाखू जी असते, त्याच्यानंतर हिरवी मिरची जी असते, तर हे पेस्ट मॅनेजमेंटसाठी आहे. आंध्र प्रदेश हे 2024पर्यंत झिरो बजेट फार्मिंगवर जाण्याचं लक्ष ठेवणारं राज्य आहे. तर हा MCQ आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे आहे की खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये बघा, 30% उत्पादन देशात आहे, 70% आयात आहे वगैरे. आता तेलबिया लागवडीच्या बाबतीत बघा, सर्वात जास्त लागवड जी आहे ती सोयाबीनची आहे. ओके, 2 नंबरला भुईमुंग आहे, 3 नंबरला जवस, 4 नंबरला लिंबोडी, एरंडी, सर्वात शेवटी सूर्यफूल आहे. तर हे एक लक्षात ठेवा सिक्वेन्सनुसार सर्वात जास्त लागवड कशाची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, कडधान्याच्या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवा की कडधान्य मोझंबिक आणि मलावी या आफ्रिकन देशांबरोबर भारताने कडधान्य पिकवण्याचा करार केलेला आहे. मोझंबिकचं तूर हे प्रमुख कडधान्य आहे. आणि हे सगळी देश तुम्हाला मॅपमध्ये बघायची आहे. मोझंबिक कुठं आहे, मालावी कुठं आहे. वेलदोळाचा भारतात तुटवडा आला होता, केरळमध्ये उत्पादन घटलं, पावसाने गडबड केली होती, म्हणून आपण ग्वाटेमाला देशातून वेलदोळा आयात करतो आहे. जागतिक व्यापार संघटनेने ऑलरेडी भारताद्वारे दिलं जाणारं अनुदान बंद व्हावं याच्यासाठी ब्राझील, ऑस्ट्रेलिया हे प्रयत्नरत दबाव टाकणारे देश आहे. आणि आपण पण आजकाल झालं आहे, आपण तिथं गेलो की एवढंच सांगतो, वी आर अ डेव्हलपिंग कंट्री, वी हॅव ना ह्यूज पॉप्युलेशन. ते लगेच म्हणतात जावं बाबा घरी जा, है ना. वेलची उत्पादन प्रथम ग्वाटेमाला आहे, द्वितीय क्रमांक भारत आहे. तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चौपाल नावाचा कन्सेप्ट आहे. तर मोबाईलवर हे 2019च्या मध्यापर्यंत येईल असं म्हटलं गेलं होतं. चौपाल 4.0 आणि स्टार्टअपसाठी ॲप आहे हे, की शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, पिकांचे सल्ले तिच्यामुळे चौपालमधून मिळेल. त्याच्यानंतर कापसाची जी आयात आहे आपल्याकडं, तर कापसाच्या आयातीचा जर विचार केला तर 22 लाख बेल्स, हे एक लक्षात ठेवायचं. एक बेल म्हणजे 170 किलो. ओके, तर 2 वर्षापासून कापूस लागवडीचं क्षेत्र आपलं घटलं आहे, वाढलेलं नाही. भारताच्या बाबतीत सोयाबीन वाढलं. त्याच्यानंतर संकल्पनेमध्ये कल्टार रसायन म्हणून एक संकल्पना आहे. हे कल्टार रसायन झाडाच्या मुळाशी फवारलं जातं आणि त्याच्यामुळे झाडांना लवकर मोहर येतो. परिणाम काय होतो की झाडाची पानं लवकर पिवळी होऊन गळून पडतात. ॲग्रिकोलॉजी हा एक कन्सेप्ट आहे की ह्याच्यामध्ये फर्टाईल लँडस्केप, त्याच्यानंतर यील्ड इन्क्रीज होते, उत्पादन वाढतं तुमचं, सॉईलची हेल्थ चांगली राहते, बायोडायव्हर्सिटी विविधता, जैवविविधता, क्लायमेटला पण हे करतं. तर ॲग्रो इकोलॉजी हा कन्सेप्ट एक महत्त्वाचा आहे, तो एक लक्षात ठेवा. तर ह्या लेक्चरमध्ये आपण एवढ्या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. आगामी याच्यात पण आपण वेगवेगळ्या गोष्टी डिस्कस करत राहू. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.